हॅलो एव्हरीवन. आजचा आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तो तुमच्या मागे उभा होता. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. तो तुमच्या मागे उभा होता. सपोज तुम्हाला इथं बोलायचं असेल ती तुमच्या मागे उभी होती, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? शी वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. देन नेक्स्ट सेंटेन्स इज, तू उन्हात का उभा आहेस? वाय आर यू स्टँडिंग इन द सन? से, वाय आर यू स्टँडिंग इन द सन? तू उन्हात का उभा आहेस? वाय आर यू स्टँडिंग इन द सन? जर तुम्हाला इथं बोलायचं असेल की तू पावसात का उभा आहेस, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? वाय आर यू स्टँडिंग इन द रेन? अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलायचं आहे. तो तुमच्या मागे उभा होता. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. जर तुम्हाला बोलायचं असेल ती तुमच्या मागे उभी होती, तेव्हा तुम्ही बोलणार आहात शी वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. देन नेक्स्ट, तू उन्हात का उभा आहेस? वाय आर यू स्टँडिंग इन द सन? जर तुम्हाला बोलायचं असेल तू पावसात का उभा आहेस, तर तुम्ही बोला वाय आर यू स्टँडिंग इन द रेन? नेक्स्ट सेंटेन्स, तुम्हाला गोड खाण्यास मनाई आहे. जर तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल की तुम्हाला गोड खाण्यास मनाई आहे, तेव्हा बोला यू आर फॉरबिडन टू ईट स्वीट्स. यू आर फॉरबिडन टू ईट स्वीट्स. फॉरबिड मीन्स मनाई करणे. FORBID, forbid means मनाई करणे, and FORBIDDEN, forbidden means निषिद्ध किंवा फक्त मनाई. This is the past participle form of main verb. Then next, मी तुझे काय वाईट केले आहे? What wrong have I done to you? What wrong have I done to you? मी तुझे काय वाईट केले आहे? What wrong have I done to you? फर्स्ट सेंटेन्स आहे, तुम्हाला गोड खाण्यास मनाई आहे. यू आर फॉरबिडन टू ईट स्वीट्स. म्हणजे तुम्हाला गोड खाण्यास मनाई आहे. FORBID, फॉरबिड मीन्स मनाई करणे, अँड फॉरबिड मीन्स मनाई, फक्त मनाई आहे. हे पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे मेन वर्बचं. देन नेक्स्ट सेंटेन्स इज, मी तुझे काय वाईट केले आहे? What wrong have I done to you? नेक्स्ट सेंटेन्स, हे भांडण त्याच्या आणि माझ्यामध्ये आहे. तुम्ही यात हस्तक्षेप करू नका. किंवा आपण सिम्पली बोलतो की हे भांडण त्याच्या आणि माझ्यामध्ये आहे, तुम्ही यात पडू नका. तेव्हा बोला दिस फाईट इज बिटवीन हिम अँड मी. यू डोंट इंटरफिअर इन इट. दिस फाईट इज between him and me. You don't interfere in it. हे भांडण त्याच्या आणि माझ्यामध्ये आहे, तुम्ही यात हस्तक्षेप करू नका किंवा तुम्ही यात पडू नका. तेव्हा बोला This fight is between him and me. You don't interfere in it. Means हे भांडण त्याच्या आणि माझ्यामध्ये आहे, तुम्ही यात हस्तक्षेप करू नका. देन जर तुम्हाला बोलायचं असेल की हे भांडण तिच्या आणि माझ्यामध्ये आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? This fight is between her and me. You don't interfere in it. फक्त हिमच्या ऐवजी हर बोलून हे सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे. मी शपथ घेतो, मी असं काहीही केलं नाही.
असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला आय स्वेअर आय डिडंट डू एनिथिंग लाईक दॅट. से आय स्वेअर मी शपथ घेतो मी असं काहीही केलं नाही. आय डिडंट डू एनिथिंग लाईक दॅट. हे सेंटेन्स आपण बऱ्याचदा बोलत असतो किंवा कोणीही बऱ्याचदा बोलत असतात अशा प्रकारची सेंटेन्सेस. तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये सिम्पली बोला आय स्वेअर आय डिडंट डू एनिथिंग लाईक दॅट. आय स्वेअर आय डिडंट डू एनिथिंग लाईक दॅट. नेक्स्ट सेंटेन्स, पाणी आता गरम आहे तू जाऊन आंघोळ कर. असं बोलायचं असेल तेव्हा बोला द वॉटर इज हॉट नाऊ यू गो अँड टेक अ बाथ. से the water is hot now you go and take a bath. पाणी आता गरम आहे तू जाऊन आंघोळ कर. द वॉटर इज हॉट नाऊ यू गो अँड टेक अ बाथ. नेक्स्ट, तुझा टॉवेल मागे टांगलेला आहे किंवा तुझा टॉवेल दारामागे अडकवला आहे. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला युअर टॉवेल इज हँगिंग बिहाइंड द डोअर. युअर टॉवेल इज हँगिंग बिहाइंड द डोअर. युअर टॉवेल इज हँगिंग बिहाइंड द डोअर. तुझा टॉवेल दारामागे टांगलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, तुम्हाला हवे तितके घ्या किंवा तुला हवे तितके घे. तेव्हा बोला टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट. टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट. तुम्हाला हवे तितके घ्या किंवा तुला हवे तितके घे. टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट. द नेक्स्ट सेंटेन्स इज तुम्हाला हवं तितकं खा किंवा तुला हवं तितकं खा. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला ईट ॲज मच ॲज यू वॉन्ट. तुला हवे तितके घे. टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट. जरी तुम्हाला इथं बोलायचं असेल की तुम्हाला हवे तितके घ्या तरी तुम्ही हेच बोलायचं आहे टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट. देन नेक्स्ट सेंटेन्स इज तुम्हाला हवं तितकं खा. तेव्हा बोला ईट ॲज मच ॲज यू वॉन्ट. जर तुम्हाला बोलायचं असेल तुला हवं तेवढं रड किंवा तुला हवं तेवढं हस. तुला हवं तेवढं रड किंवा हस किंवा हसा. तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? तुला हवं तितकं रड बोलायचं असेल तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? क्राय ॲज मच ॲज यू वॉन्ट. जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल तुला हवं तेवढं हस किंवा तुम्हाला हवं तेवढं हसा तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? लाफ ॲज मच ॲज यू वॉन्ट. फक्त तुम्हाला हे एकच वर्ड आहे जो तुम्हाला रिप्लेस करायचा आहे आणि पुढे ॲज मच ॲज यू वॉन्ट असं बोलायचं आहे. तुला हवे तितके घे. टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट. तुम्हाला हवं तितकं खा. ईट ॲज मच ॲज यू वॉन्ट. तुला हवं तेवढं रड. क्राय ॲज मच ॲज यू वॉन्ट. तुला हवं तेवढं हस. लाफ ॲज मच ॲज यू वॉन्ट. अशा पद्धतीने तुम्ही ही सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तू माझं कधीच का ऐकत नाहीस. जेव्हा पण तुम्हाला एखाद्याला विचारायचं असेल तू माझं कधीच का ऐकत नाहीस तेव्हा बोला वाय डोंट यू एव्हर लिसन टू मी. से वाय डोंट यू एव्हर लिसन टू मी. तू माझं कधीच का ऐकत नाहीस. वाय डोंट यू एव्हर लिसन टू मी.
नेक्स्ट सेंटेन्स, मी तिला एका नजरेत ओळखले. आय रेकग्नाइज्ड हर ॲट अ ग्लान्स. ॲट अ ग्लान्स. आय रेकग्नाइज्ड हर ॲट अ ग्लान्स मीन्स मी तिला एका नजरेत ओळखले. रेकग्नाइज मीन्स ओळखणे, रेकग्नाइज्ड मीन्स ओळखले. ग्लान्स मीन्स नजर किंवा दृष्टिक्षेप, कटाक्ष, या अर्थाने ग्लान्स या वर्डचा यूज होतो. मी तिला एका नजरेत ओळखले. आय रेकग्नाइज्ड हर ॲट अ ग्लान्स. मी त्याला एका नजरेत ओळखले. आय रेकग्नाइज्ड हिम ॲट अ ग्लान्स. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, ती वेदनेने तडफडत होती. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला, शी वॉज रायथिंग इन पेन. शी वॉज रायथिंग इन पेन. शी वॉज रायथिंग इन पेन मीन्स ती वेदनेने तडफडत होती. राईट, WRITHE, इट प्रोनाउन्स राईट. राईट मीन्स तडफडणे, तळमळणे किंवा लोळत पडणे. राईट मीन्स तडफडणे किंवा तळमळणे. ती वेदनेने तडफडत होती. शी वॉज रायथिंग इन पेन. तो वेदनेने तडफडत होता. ही वॉज रायथिंग इन पेन. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बोलायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, मी अजून तयार नाहीये. आय एम नॉट रेडी येट. से आय एम नॉट रेडी येट. येट मीन्स अजून. आय एम नॉट रेडी येट. मी अजून तयार नाहीये. तू आतापर्यंत तयार असायला हवा होतास. यू शुड हॅव बीन रेडी बाय नाव. से यू शुड हॅव बीन रेडी बाय नाव. बाय नाव आत्तापर्यंत. तू आत्तापर्यंत तयार असायला हवा होतास. यू शुड हॅव बीन रेडी बाय नाव. मी अजून तयार नाहीये. आय एम नॉट रेडी येट. तू आत्तापर्यंत तयार असायला हवा होतास. यू शुड हॅव बीन रेडी बाय नाव. तू खिडकी उघडी ठेवणार आहेस का? असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला, आर यू गोइंग टू लिव्ह द विंडो ओपन. आर यू गोइंग टू लिव्ह द विंडो ओपन. आर यू गोइंग टू लिव्ह द विंडो ओपन. तू खिडकी उघडी ठेवणार आहेस का? जर तुम्हाला बोलायचं असेल की तू दरवाजा उघडा ठेवणार आहेस का, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आर यू गोइंग टू लिव्ह द डोअर ओपन. तू खिडकी उघडी ठेवणार आहेस का? आर यू गोइंग टू लिव्ह द विंडो ओपन. तू दरवाजा उघडा ठेवणार आहेस का? आर यू गोइंग टू लिव्ह द डोअर ओपन. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट, मी खिडकी बंद करायला विसरलो. आय फॉरगॉट टू क्लोज द विंडो. आय फॉरगॉट टू क्लोज द विंडो. मी खिडकी बंद करायला विसरलो. आय फॉरगॉट टू क्लोज द विंडो. जर तुम्हाला बोलायचं असेल की मी दरवाजा बंद करायला विसरलो, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय फॉरगॉट टू क्लोज द डोअर. याच ऐवजी जर तुम्हाला बोलायचं असेल की मी टीव्ही बंद करायला विसरलो, मी टीव्ही बंद करायला विसरलो,
तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय फॉरगॉट टू टर्न ऑफ द टीव्ही. आय फॉरगॉट टू टर्न ऑफ द टीव्ही. जर तुम्हाला बोलायचं असेल की मी फॅन किंवा पंखा बंद करायला विसरलो, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय फॉरगॉट टू टर्न ऑफ द फॅन. मी खिडकी बंद करायला विसरलो, आय फॉरगॉट टू क्लोज द विंडो. जर तुम्हाला बोलायचं असेल की मी दरवाजा बंद करायला विसरलो, तेव्हा तुम्ही बोलणार आहात आय फॉरगॉट टू क्लोज द डोअर. पण जर तुम्हाला बोलायचं असेल मी टीव्ही बंद करायला विसरलो, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय फॉरगॉट टू टर्न ऑफ द टीव्ही. जर बोलायचं असेल मी पंखा बंद करायला विसरलो, तेव्हा तुम्ही बोलणार आहात आय फॉरगॉट टू टर्न ऑफ द फॅन. जेव्हा आपण कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद करण्याचं किंवा चालू करण्याच्या बद्दल बोलत असेल, तेव्हा आपण बोलायचं आहे टर्न ऑफ किंवा टर्न ऑन. टर्न ऑन चालू करणे आणि टर्न ऑफ बंद करणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, काल एक छोटेसे भांडण झाले. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला देअर वॉज अ स्मॉल फाईट यस्टरडे. देअर वॉज अ स्मॉल फाईट यस्टरडे. काल एक छोटेसे भांडण झाले. देअर वॉज अ स्मॉल फाईट यस्टरडे. देअर वॉज अ स्मॉल फाईट यस्टरडे. नेक्स्ट सेंटेन्स, तू तिच्याशी का भांडलास? वाय डिड यू फाईट विथ हर? वाय डिड यू फाईट विथ हर? तू तिच्याशी का भांडलास? वाय डिड यू फाईट विथ हर? द नेक्स्ट सेंटेन्स, ती तुझ्यावर का रागावली आहे? वाय इज शी angry with you? ती तुझ्यावर का रागावली आहे? वाय इज शी angry with you? सपोज तुम्ही कोणासोबत तरी बोलताय, तेव्हा तुम्ही एखाद्याला विचारत असाल की ती तुझ्यावर का रागावली आहे, तेव्हा तुम्ही विचारा वाय इज शी angry with you. जर त्यानं तुम्हाला आन्सरमध्ये किंवा तुम्हाला आन्सरमध्ये बोलायचं असेल की काल एक छोटंसं भांडण झालं, तेव्हा तुम्ही बोला देअर वॉज अ स्मॉल फाईट यस्टरडे. तू तिच्याशी का भांडलास? वाय डिड यू फाईट विथ हर? अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करू शकता. तू आम्हाला आधी का नाही सांगितलेस? जर तुम्हाला एखाद्याला विचारायचं असेल की तू आम्हाला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा इंग्लिशमध्ये विचारा वाय डिडंट यू टेल अस बिफोर? से वाय डिडंट यू टेल अस बिफोर? तू आम्हाला आधी का नाही सांगितलेस? वाय डिडंट यू टेल अस बिफोर? जर तुम्हाला बोलायचं असेल की तू मला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? वाय डिडंट यू टेल मी बिफोर? से वाय डिडंट यू टेल मी बिफोर? तू मला आधी का नाही सांगितलेस? इथं तुम्हाला कोणताही करता घ्यायचा असेल, जसं की त्याला, तिला किंवा एखादं नाव घ्यायचं असेल जसं की नेहा, तर तुम्ही हा वर्ड किंवा हे जे प्रोनाउन आहे ते तुम्ही रिप्लेस करून तिथे तो वर्ड लिहायचा आहे. तू आम्हाला आधी का नाही सांगितलेस? वाय डिडंट यू टेल अस बिफोर? तू मला आधी का नाही सांगितलेस? वाय डिडंट यू टेल मी बिफोर? जर तुम्हाला बोलायचं असेल तू त्याला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? वाय डिडंट यू टेल हिम बिफोर? जर तुम्हाला बोलायचं असेल की तू तिला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा तुम्ही बोलणार आहात वाय डिडंट यू टेल हर बिफोर? जर तुम्हाला बोलायचं असेल की तू नेहाला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा तुम्ही बोलणार आहात वाय डिडंट यू टेल नेहा बिफोर? अशा पद्धतीने हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स,
त्या दिवशी मी जे काही बोललो ते विसरून जा असं बोलायचं असेल तेव्हा बोला forget everything that I said that day. Forget everything that I said that day. That day means त्या दिवशी. Forget everything that I said that day. त्या दिवशी मी जे काही बोललो ते विसरून जा. Forget everything that I said that day. Next sentence. माझ्यासमोर नाटक करू नको. Don't act in front of me. माझ्यासमोर नाटक करू नको. Don't act in front of me. Don't act in front of me. Actचा अर्थ होतो कृती करणे किंवा काम करणे आणि actचा अर्थ नाटक करणे असाही होतो. नेक्स्ट. ती जवळजवळ 6 फूट उंच आहे. She is almost 6 feet tall. She is almost 6 feet tall. ती जवळजवळ 6 फूट उंच आहे. She is almost 6 feet tall. Then next. तू नळ बंद केलास का? Did you turn off the tap? Did you turn off the tap? किंवा टॅपच्या ऐवजी तुम्ही बोलू शकता faucet. FAUCET. फॉसेट म्हणजे सुद्धा नळ, टॅप म्हणजे सुद्धा नळ. तू नळ बंद केलास का असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा विचारू शकता डिड यू टर्न ऑफ द टॅप ऑर यू कॅन से डिड यू टर्न ऑफ द फॉसेट. फर्स्ट सेंटेन्स आहे माझ्यासमोर नाटक करू नको. डोंट ऍक्ट इन फ्रंट ऑफ मी. ती जवळजवळ 6 फूट उंच आहे. शी इज ऑलमोस्ट 6 feet tall. देन नेक्स्ट. तू नळ बंद केलास का? डिड यू टर्न ऑफ द टॅप or you can say did you turn off the faucet? मी असं कधी म्हटलं? When did I say that? मी असं कधी म्हटलं? When did I say that? When did I say that? The next sentence. तू कुठेतरी जात आहेस का? Are you going somewhere? Say are you going somewhere? Somewhere means कुठेतरी. तू कुठेतरी जात आहेस का? Are you going somewhere? Then next. मी याचं काय करू? असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा बोला What should I do with this? What should I do with this? मी याचं काय करू? फर्स्ट सेंटेन्स आहे मी असं कधी म्हटलं? When did I say that? तू कुठेतरी जात आहेस का? Are you going somewhere? मी याचं काय करू? What should I do with this? नेक्स्ट सेंटेन्स. तू मला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला नाहीस. You didn't call me to wish me. You didn't call me to wish me. तू मला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला नाहीस. You didn't call me to wish me. जर तुम्हाला बोलायचं असेल की तू मला काल कॉल केला नाहीस तर तुम्ही काय बोलणार आहात? You didn't call me yesterday. सपोज एखादी व्यक्ती तुम्हाला कॉल करणार होती आणि जर तुम्हाला त्याला बोलायचं असेल की तू मला काल कॉल केला नाहीस तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? You didn't call me yesterday. हे जे सेंटेन्स आहे तू मला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला नाहीस
तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? यू डिडंट कॉल मी टू विश मी. नेक्स्ट सेंटेन्स, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा विचारा, डू यू हॅव सम टाइम? डू यू हॅव सम टाइम? तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? डू यू हॅव सम टाइम? नेक्स्ट सेंटेन्स तुमच्यासाठी आहे, तू चुकीचा विचार करत आहेस. हे जे सेंटेन्स आहे ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर याचा आन्सर काय होईल किंवा याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन काय होईल हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मी तुला बाहेर जाऊ नकोस असे सांगितले होते. आय टोल्ड यू नॉट टू गो आउट. आय टोल्ड यू नॉट टू गो आउट. मी तुला बाहेर जाऊ नकोस असे सांगितले होते. आय टोल्ड यू नॉट टू गो आउट. से, आय टोल्ड यू नॉट टू गो आउट. नेक्स्ट सेंटेन्स, मी प्रचंड ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे. आय एम स्टक इन हेवी ट्रॅफिक. आय एम स्टक इन हेवी ट्रॅफिक. मी प्रचंड ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे. आय एम स्टक इन हेवी ट्रॅफिक. से, आय एम स्टक इन हेवी ट्रॅफिक. नेक्स्ट सेंटेन्स, मला माझ्या फोनची बॅटरी चार्ज करायची आहे. आय नीड टू चार्ज माय फोन बॅटरी. आय नीड टू चार्ज माय फोन बॅटरी. मला माझ्या फोनची बॅटरी चार्ज करायची आहे. आय नीड टू चार्ज माय फोन बॅटरी. आय नीड टू चार्ज माय फोन बॅटरी. नेक्स्ट सेंटेन्स, मला वाटतं आपण आता निघायला हवं. आय थिंक वी शुड लिव्ह नाव. आय थिंक वी शुड लिव्ह नाव. मला वाटतं आपण आता निघायला हवं. आय थिंक वी शुड लिव्ह नाव. हेच जर वाक्य तुम्हाला असं बोलायचं असेल की मला वाटतं आता तुम्ही निघायला हवं, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय थिंक यू शुड लिव्ह नाव. आय थिंक यू शुड लिव्ह नाव. जर तुम्हाला असं बोलायचं असेल की मला वाटतं आता आपल्याला निघावं लागेल, इथं आपण काय बोललो आहे? मला वाटतं आपण आता निघायला हवं. पण निघायला हवंच्या ऐवजी जर तुम्हाला बोलायचं असेल की निघावं लागेल, आता आपल्याला निघावं लागेल, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय थिंक वी हॅव टू लिव्ह नाव. शुड आणि हॅव टू मध्ये डिफरन्स काय आहे बघा. शुड म्हणजे एखादी गोष्ट करायला हवी आणि हॅव टू म्हणजे करावी लागेल. म्हणून आपण इथं हे सेंटेन्स कसं बोललो आहे? मला वाटतं आपण आता निघायला हवं. हवं असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण काय बोलणार आहे? आय थिंक वी शुड लिव्ह नाव. जर हेच तुम्हाला असं बोलायचं असेल की मला वाटतं आपल्याला आता निघावं लागेल, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय थिंक वी हॅव टू लिव्ह नाव. जर तुम्हाला बोलायचं असेल की मला वाटतं आता मला निघावं लागेल, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय थिंक आय हॅव टू लिव्ह नाव. अशा पद्धतीने हे सेंटेन्स तुम्ही बोलायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, तू मला 1000 रुपये उसने देऊ शकतोस का? तुम्हाला एखाद्याला विचारायचं असेल की तू मला 1000 रुपये उसने देऊ शकतोस का, तेव्हा बोला, कॅन यू लेंड मी 1000 रुपीज.
कॅन यू लेंड मी 1000 रुपीज. कॅन यू लेंड मी 1000 रुपीज. लेंड मीन्स उसने घेणे. कॅन यू लेंड मी 1000 रुपीज. तू मला 1000 रुपये उसने देऊ शकतोस का. 1000 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला जो काही नंबर इथे घ्यायचा असेल, जे काही पैसे तुम्हाला उसने मागायचे असतील ते पैसे इथे घेऊन तुम्ही हे वाक्य बोलू शकता. इथं आपलं सेंटेन्स आहे, तू मला 1000 रुपये उसने देऊ शकतोस का. तेव्हा बोला कॅन यू लेंड मी 1000 रुपीज. किंवा जर तुम्हाला बोलायचं असेल की तू मला 5000 रुपये उसने देऊ शकतोस का, तर तुम्ही काय बोलणार आहात, कॅन यू लेंड मी 5000 रुपीज. अशा पद्धतीनं हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी नळ चालू ठेवला आहे. Someone has left the tap running. Say, someone has left the tap running. कोणीतरी नळ चालू ठेवला आहे. Someone has left the tap running. Then next, हे कोणीतरी मूर्खाने केले असावे. Some fool must have done this. Some fool must have done this. कोणीतरी नळ चालू ठेवला आहे. Someone has left the tap running. Then next, हे कोणीतरी मूर्खाने केले असावे. Someone fool must have done this. नेक्स्ट सेंटेन्स, तो त्याच्या वडिलांइतकाच उंच आहे. ही इज ॲज टॉल ॲज हिज फादर. ही इज ॲज टॉल ॲज हिज फादर. तो त्याच्या वडिलांइतकाच उंच आहे. ही इज ॲज टॉल ॲज हिज फादर. जर तुम्हाला असं बोलायचं असेल की ती तिच्या वडिलांइतकीच उंच आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात, शी इज ॲज टॉल ॲज हर फादर. शी इज ॲज टॉल ॲज हर फादर. हे सेंटेन्स काय आहे, तो त्याच्या वडिलांइतकाच उंच आहे, तेव्हा बोला ही इज ॲज टॉल ॲज हिज फादर. जर तुम्हाला बोलायचं असेल ती तिच्या वडिलांइतकीच उंच आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात, शी इज ॲज टॉल ॲज हर फादर. देन नेक्स्ट, तिने विचारले म्हणून मी तिला सांगितले. असं बोलायचं असेल तेव्हा बोला शी आस्क्ड सो आय टोल्ड हर. शी आस्क्ड, तिने विचारले, सो आय टोल्ड हर, म्हणून मी तिला सांगितले. त्याने विचारले म्हणून मी त्याला सांगितले. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात, ही आस्क्ड सो आय टोल्ड हिम. तिने विचारले म्हणून मी तिला सांगितले. शी आस्क्ड सो आय टोल्ड हर. त्याने विचारले म्हणून मी त्याला सांगितले. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला ही आस्क्ड सो आय टोल्ड हिम. आज मंगळवार आहे की बुधवार. हे सेंटेन्स काय आहे की आज मंगळवार आहे की बुधवार. म्हणजे आपण कन्फ्यूज आहे की नेमका मंगळवार आहे की बुधवार. तेव्हा आपण इंग्लिश मध्ये कसं विचारायचं आहे, इज इट ट्यूसडे ऑर वेनसडे टुडे. इज इट ट्यूसडे और वेन्सडे टुडे. इज इट ट्यूसडे और वेन्सडे टुडे. आज मंगळवार आहे की बुधवार. जर तुम्हाला इथं दुसरे कोणते तरी वार आहेत आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, जसे की गुरुवार आहे की शुक्रवार आहे किंवा बुधवार आहे की गुरुवार आहे, तर कोणत्या वारामध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात तो वार इथं घेऊन तुम्ही बोलू शकता. इथं आपलं सेंटेन्स आहे आज मंगळवार आहे की बुधवार. तेव्हा तुम्ही बोलणार आहात इज इट ट्यूसडे और वेन्सडे टुडे. जर तुम्हाला बोलायचं असेल आज गुरुवार आहे की शुक्रवार, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात, इज इट थर्सडे और फ्रायडे टुडे.
रविवारी संध्याकाळी तुम्ही फ्री आहात का? आर यू फ्री ऑन संडे इव्हिनिंग? आर यू फ्री ऑन संडे इव्हिनिंग? आर यू फ्री ऑन संडे इव्हिनिंग? रविवारी संध्याकाळी तुम्ही फ्री आहात का? इथं तुम्हाला जर विचारायचं असेल की शनिवारी संध्याकाळी तुम्ही फ्री आहात का, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आर यू फ्री ऑन सॅटरडे इव्हिनिंग? हेच जर तुम्हाला इथे विचारायचं असेल की मंगळवारी संध्याकाळी तुम्ही फ्री आहात का, तेव्हा तुम्ही बोलणार आहात आर यू फ्री ऑन ट्यूसडे इव्हिनिंग? अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या वारी किंवा कोणत्या दिवशी तुम्ही फ्री आहात का असं विचारायचं असेल, तो वार घेऊन इथं बोलायचं आहे. इथं आपलं सेंटेन्स आहे रविवारी संध्याकाळी तुम्ही फ्री आहात का, तेव्हा असं बोलायचं आहे आर यू फ्री ऑन संडे इव्हिनिंग? नेक्स्ट सेंटेन्स, मी त्याबद्दल आधीच सर्व ऐकलंय. आय हॅव ऑलरेडी हर्ड ऑल अबाउट इट. आय हॅव ऑलरेडी हर्ड ऑल अबाउट इट. मी त्याबद्दल आधीच सर्व ऐकलंय. आय हॅव ऑलरेडी हर्ड अबाउट इट. आय हॅव ऑलरेडी हर्ड अबाउट इट. नेक्स्ट सेंटेन्स, ती गावाहून परत आली. शी केम बॅक फ्रॉम द विलेज. शी केम बॅक फ्रॉम द विलेज. ती गावाहून परत आली. शी केम बॅक फ्रॉम द विलेज. तो गावाहून परत आला. ही केम बॅक फ्रॉम द विलेज. नेहा गावाहून परत आली. नेहा केम बॅक फ्रॉम द विलेज. देन नेक्स्ट सेंटेन्स, चहा कप मध्ये होता. pour the tea into the cup. pour the tea into the cup. चहा कप मध्ये होता. pour the tea into the cup. Then next, जवळजवळ सगळेच आले आहेत. almost everyone has arrived. almost everyone has arrived. ती गावाहून परत आली. शी केम बॅक फ्रॉम द विलेज. तो गावाहून परत आला. ही केम बॅक फ्रॉम द विलेज. नेहा गावाहून परत आली. नेहा केम बॅक फ्रॉम द विलेज. चहा कप मध्ये होता. pour the tea into the cup. जवळजवळ सगळेच आले आहेत. ऑलमोस्ट एव्हरीवन हॅज अराइव्ड. हे खरोखर कौतुकास्पद आहे. इट्स रिअली कमेंडेबल. से इट्स रिअली कमेंडेबल. इट्स रिअली कमेंडेबल मीन्स हे खरोखर कौतुकास्पद आहे किंवा हे खरंच कौतुक करण्याजोगे आहे किंवा कौतुकास्पद किंवा प्रशंसनीय. प्रशंसनीय. देन नेक्स्ट, मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न केला. आय ट्राइड टू कॉल यू. आय ट्राइड टू कॉल यू. मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मी तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला. आय ट्राइड टू कॉल हर. मी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. आय ट्राइड टू कॉल हिम. देन नेक्स्ट, त्याचा आवाज घोगरा आहे. घोगरा आवाज म्हणजे मोठा आवाज असतो किंवा असा कर्कश असा आवाज असतो. त्याला आपण बोलतो की त्याचा आवाज किंवा तिचा आवाज घोगरा आहे. तेव्हा काय बोलायचं आहे? हिज व्हॉइस इज हॉर्स. हिज व्हॉइस इज हॉर्स. हॉर्स मीन्स घोगरा.
HORSE हॉर्स मीन्स घोडा. इथं स्पेलिंग काय आहे? HOARSE हॉर्स मीन्स घोगरा आणि HORSE हॉर्स मीन्स घोडा. त्याचा आवाज घोगरा आहे. हिज व्हॉइस इज हॉर्स. जर तुम्हाला बोलायचं असेल की तिचा आवाज घोगरा आहे तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? हर व्हॉइस इज हॉर्स. हे खरोखर कौतुकास्पद आहे. इट्स रिअली कमेंडेबल. मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न केला. आय ट्राईड टू कॉल यू. मी तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला. आय ट्राईड टू कॉल हर. मी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. आय ट्राईड टू कॉल हिम. त्याचा आवाज घोगरा आहे. हिज व्हॉइस इज हॉर्स. तिचा आवाज घोगरा आहे. हर व्हॉइस इज हॉर्स. नेक्स्ट सेंटेन्स. तू माझा कॉल उचलायला हवा होतास. यू शुड हॅव पिक्ड अप माय कॉल. You should have picked up my call. तू माझा कॉल उचलायला हवा होतास. You should have picked up my call. You should have picked up my call. नेक्स्ट सेंटेन्स. तुला जिथे जायचे आहे तिथे तू जाऊ शकतोस. You can go wherever you want to go. You can go wherever you want to go. You can go wherever you want to go. Wherever means कुठेही, जिथे जायचे आहे तिथे. तुला जिथे जायचे आहे तिथे तू जाऊ शकतोस. You can go wherever you want to go. You can go wherever you want to go. Thanks for watching and keep practicing.